मंडळी जय शिवराय. आपण आहे सध्या तळेगावमध्ये आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला कळालंच असेल शाकीरबाईच्या गोठ्यावर आहे. बराच वेळ गेला, बऱ्याच दिवसानंतर गोठ्यावरती आलो. राजाचा संघर्ष, एक पडता काळ, खरेदीचे आपण 1-2 व्हिडिओ केले. शाकीरबाईच्या गोठ्यावरचं नियोजन दाखवलं. सध्या बघताय ताडपत्र्या बांधून काम दाखवणं चालू आहे. गोठ्याचं काम अधुरं आहे अजून बरंच. आपण वेळोवेळी घर वगैरे दाखवलेलं आहे आणि सगळी चाऱ्याची वगैरे व्यवस्था. इथं मुरघास खत बघा, शेणखत. एवढे जनावरं सध्या दावणीला आहे, एवढे बैल दावणीला आहे म्हटल्याच्यानंतर साहजिक आहे एवढं खत वगैरे निघणार. या सध्या मध्ये गोठा दाखवू या माझ्यासोबत. जाकीरबाई आहे. जाकीरबाई, चालू आहे संध्याकाळचं नियोजन. संध्याकाळचं नियोजन चालू झालं. हा ना, चारा पाणी साफसफाई झाली गोठ्यातली. हा दुपारच करेल. याला तुम्ही पळवत नाही ना? नाही ना, शार्दूल तू ना? बांधलेच शार्दूल ना? बाजी. बाजी याला का नाही पळवत आता तुम्ही? आता बिनजोडला काढायची. हेच आपली हेच बैल 3-4 बैलातच वेळ नाही भेटणार. वासर पण कमी केले तुम्ही. मग ते तसेच बांधून पडले होते ना. आता हे तर 1-2च फेरे झाले, तसाच बांधून पडेल दुसरा झाला मोठा. आता किती वर्षात झाला? याचं वय इतका नाही, कमी आहे. पण मग तुम्ही काढायला पाहिजेत ना, कारण आता बी बिनजोडला 1 नंबरातली शर्यत करतो तो. ज्या बैलाने तुमचं नाव, तुमच्या ग्रुपचं नाव किंवा तुमचं नाव कुठ्यावर बांधेल नाही, पळायला काही अडचण नाही त्याची. आणि आत्ता पण 1 नंबरात पळतो. माईक लाव, माईक. हे कोणतं आहे? यो बावऱ्या आहे. हा बावऱ्या पण चांगला पळवतो. बर. आणि ते काय फेऱ्या वाचून आपला घोडा मेलता ना, त्यामुळं मग फेरे बी नव्हते त्याचे. आता फेरे किती दिवस झाले घोड्याला? तरी 2-2.5 महिने झाले. तेव्हापासून राजाचे याचे ओजीरचे पण नव्हते फेरे. आता घोडा आणला नवीन, घोड्याला 1 नंबर आणला. याला घोड्याला काय झालं होतं? घोड्यात काहीतरी पोटाचा आजार होता, ते आपल्याला कळायला नाही. तुम्ही मैदानावर होत त्या दिवशी? हा, मैदानात होतो. त्यानं रोजीच इथं घरी थोडंसं का आपण मैदानात गेलो, त्यानं रोजीच थोडा गुंगेल होता घोडा. तरी गोळ्या औषध करून गेलतो, पण काय त्याचा काही योग आपल्या नशिबात इथलंच होतं. बरोबर. तर वय बरंच होतं का? नाही तर ना घोडा होता, पण काहीतरी पोटास प्रॉब्लेम झाला होता, त्याचं लघवी बंद झाली ती. आणि 1-2 दिवसातच घोडा आजारी झाला. गोठा कधी करणार आहे? गोठ्याला आता करा लावू तुम्ही काम भागवू राहिले. नाही, आता करा. कशामुळे? थंडीमुळं का? हा, ही थंडीमुळे लावले तात्पती. बरोबर. काय 41 लाखाचं काय नेमकं आता हे गोठा बांधून राहील तुम्ही? नाही, गोठा बांधायचा. गोठ्याचं काय पहिलेच पैसे दिले सिमेंटवाल्याला, त्याला बी रेती खडी आणून ठेवले. आता करू चालू काम. वासरं कुठं गेले बरं? वासरं इकडं बघा, वासरच नाही. हे सगळी दावण खाली झालेली. 3च वासरं ठेवले. आता 2-3 आपले बाकरवाडीचे गणेश त्याच्याकडे. बर. 4 वासरं तिथे. बरं. चला थोडंसं राजा, ते बाहेर जे पत्राचं तुम्ही कंपाऊंड केलं त्यात बकऱ्या ठेवलेल्या आहे. हा, घरच्यासाठी बकऱ्या आणले शोभा. अच्छा. आता नेमकं पाळायचं काय? बकऱ्या, बैल, वासरं, गाई लागत सगळंच, कोंबड्या आहे, कुत्रे. हा, कुत्र्याची पण टीम आहे 4-5 बघा ना बाहेर. कुत्र्याची बी टीम आहे. काय आपल्यासोबत शाकीरबाई आहे. बऱ्याच दिवसानंतर गोठ्यावरती आलो. भैया क्या चालू आहे? राजा का कुछ नहीं, बस चालू है अभी आराम. खारा तीरा. माझ्या गोठा दाखवला मध्ये, ते गोठ्याच काम करा ना. कधी करता काम? करा ना आता काम. कधी करणार नेमकं? पाहुणे रावळे चालू राहतात, लोक बघता, महाराष्ट्र बघतो. कारण की राजाचा गोठा, वजीरचा गोठा कसा असायला पाहिजे का? बऱ्याच दिवसाच काम चालू आहे. गोठा आता बनल्यावर सगळ्याला दिसन. बराच काळ गेला. आज थोडासा एका विषयावर मुद्दा म्हणून बोलतो. राजासाठी फोन येतो का सौरभ शेठचा? हा, आता आलता फोन. 1 अर्धा तास झाला अगोदरच. दिवसभरात फोन येतो? हा, फोन चालूच राहते त्याचे. बरोबर. काय सांगालो, नवीन मालक आहे, नवीन मित्र आहे
आणि मित्राचा परिचय सांगा थोडा, काय सांगाल काही नाही, सौरभ फक्त शेठ ते म्हणते काय कमी पडू राहील राज्यात ते बघा, विषयी? बाकी काही नाही, ते काही अजून नाराज नाही. आणि राजा 100% एक दिवस त्याचं नाव करून देणार. काय वाटतं तुम्हाला, कारण जो संघर्षाचा काळचा चालला त्याचा ज्या पद्धतीने, हो, तर पायऱ्याला कुठेतरी चुकताय का तुम्ही? आता तो होतं 19-20 चालू राहतात, आता काही नाही पायऱ्याला, हम्म. कमी जास्त चालूच राहतं बैलाचे दिवस, पण मग प्रत्येक दिवस सारखं आता राहत आज नाही. तुम्ही फेरा घेतला, आज चांगला पळाला, हा चांगलं पाहिलं. मग तुमच्या त्या जसं जाकीर भाईन सांगितलं घोड्यामुळं काही परिणाम झाला का पळायला? हा मग घोडा नव्हता त्याच्यामुळंच बैल एवढा बांधून पडला, हम्म. म्हणजे रनिंग नव्हती काही नाही. हम्म. फेऱ्याला बैल जाम झाला ना, आता प्रत्येक मैदानात म्हणजे जमत नाही, हम्म. म्हणजे मैदानातून आला कुठं मार खाल्ला की लगेच घरी, पण बुजूक 15 दिवसात नंतर बाहेर फेरे काढायला त्याला बैल नव्हते ना. हम्म. आता या वजीरने तुमचा कारनामा केला त्या दिवशी, या इकडास, हा वजीरने त्या ठिकाणी कुठंतरी गोलाला ठेवलं. हा. इतके बैल घेऊन जाता भैया तुम्ही हम्म. वडकीच्या मैदानात? किती बैल होते? राजा, वजीर, सम्राट? राजा, उजीर, सम्राट, तिन्ही 4 बैल होते. आता एवढेच एक गाडीत मार खाल्ला ना, 2 गाड्या राहिल्या, त्या परबूची दिवशी पण राहिली आणि उजीरची पण राहिली. त्या दिवशी अपेक्षा होती सगळ्यांना राजाकडनं, कारण की राजाला एक घरचं होम ग्राउंड होतं त्याचं, आणि त्या ठिकाणी अपेक्षा म्हणजे आमच्याकडून बी होतीच आणि सगळ्या गावाकडून होती, की पब्लिकची अपेक्षा होती राजा फायनलला राहा. काहीतरी चुकलं तिथं, 19-20 मध्ये थोडाफार मार खाल्ला. ज्या गाडीने अखंड महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, राजा आणि सम्राट, तीच गाडी तुम्ही पळवायचा निर्णय घेतला त्या ठिकाणी. हो, मग त्याचं नेमकं नियोजन, सम्राट पण चांगला पळाला त्या ठिकाणी? चांगलं पळालं, तीच गाडी पळवायची आता बी. बरं. हा, ती गाडी आहे पहिली दहशत, तशीच पाळणार 100%. तसेच पळणार. हो, आपल्याला आपल्या बैलावर विश्वास आहे. आज जाऊ द्या, आज आपला थोडसा पडता काळे. पडता काय आहे, उद्या त्याला चांगलेच काही ना काही करतील ते आपल्याला. नक्कीच राजाचा कमबॅक चांगलाच राहतो, कारण की ज्या पद्धतीने त्याला काय झालं होतं आजार माग, राजासाठी उजूक त्याला खरेदी त्याची झाली, त्याचा व्यवहार झाल्याच्या अगोदर काय झालं त्याला? 2-3 महिने झाले माझ्या मते. नाही त्याला तवा छातीत भरला होता, सर्दी ते झालते, क्लिअर झाला. हां हां तेव्हा झाला क्लिअर. पण आता फक्त बैल रनिंगला नाही, हां. तालमीत नाही, समजा यामने बैला एवढं. आता येईन आज घोड्यात बी फेरा काढात, चांगला जोरात फेरा निघाला. घोड्यात तेच सांगतो मी, की आता ते फेरे बघायला चालू होतो मी, घोड्यामध्ये ज्या पद्धतीने राजा पळाला, हीच गती जर मैदानात लागली तर मला नाही वाटत की म्हणजे तो कुठेतरी कमी पळतोय. नाही, पहिल्यासारखी गती त्याला लागेल, असे जुजूक आज असा फेरा झाला, असे 2-3 फेरे झाले ना, हम्म. 100% काही ना काही घडणार मैदानात गेल्यावर. त्या गाडीविषयी काय सांगाल भैया? मथुर आणि चिमण्या, तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला ट्रोल करण्यात आलं होतं मागं, हा, की मथुरचा पायरा तुम्ही मोडून चुकी केली, पण तुम्ही ते स्पष्टीकरण दिलं. पण ज्या अर्थी ती गाडी पळाली चिमण्या आणि मथुरची, एक प्रचंड गती लागली होती गाडीला. म्हणजे विषय असा झाला, तिथं त्या गाडीची फार सगळ्यालाच अख्ख्या मैदानात चर्चा होती, काहीच गाडी एक नंबर करणार. बरोबर. काहीतरी त्या गाडीला नजर लागल्यासारखीच झालं. म्हणजे जी गती गाठाला होती तशी शेमिलनी गती लागली गाडीला. सेमीला पण गती होती, पण वासराला पण कमी लेखून चालणार नाही, वासर पण चांगली पळाली, पण ही बैल जेवढे पाळणार आहे घासाघासीत मार खायला पाहिजे होतं. हा, म्हणजे तेवढी गतीने लागली गाडीला शेमीला. सुट्टा निकाल वासराने. हा, नेमकं काय कारण? काय नाही, 19-20 होतच राहत्यात एवढी गती. म्हणजे ते वासर बी दोन्ही एकमेक दोन्ही वासराचा ताल बसला आणि वासर चांगले गतीनं पळाले ते. आता चिमण्या तर पळाल तुम्ही, पण राजाची अपेक्षा आहे लोकांना की राजा मथुर मध्ये पळवा. हो, नाही पाळणार राजा. हां. आता कसं नियोजन पुसेगावचं बाय? पुशेगावचं आता करू ना, चांगलंच नियोजन करू. किती वासर, किती बैला राहणार आहे? सगळेच राहतील आता, वजीर, सम्राट, राजा. वजीर, सम्राट, राजा सगळे बैल राहतील तिथे पळायला. राजाचा नेमकं बॅड पॅच म्हणता येईल, कारण की जशी खरेदी झाली, सौरभ शेटनी खरेदी केला, त्याच्यानंतर राजाला कुठल्याच मैदानात गुलाल नाही. आणि तो एखाद्या मालकासाठी तो संघर्ष पचवणं खूप गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही पण मालक आहे आणि सौरभ शेट पण आहे, पण सौरभ शेट ज्या पद्धतीने तुम्हाला धीर देता किंवा तुम्ही त्यांना धीर देताय, हो, ते गरजेचं आहे. हो, आणि पडत्या काळात एकमेकाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आज राजा फॉर्ममध्ये
तर वाटतो पुसेगावला काहीतरी करामत कराल. करीन काही ना काही करीन. अंधश्रद्धेवर गाडी मधून लागल्यावर काही बी करेन. अंधश्रद्धेवर तुमचा विश्वास नव्हता. माग एक व्हिडिओ पण मी बघितला. आज तो मुद्दामून तो प्रश्न महाराष्ट्राला माहीत नसेल पण मी मुद्दामून विचारतो. कुठलं मैदान होतं ते? त्या मैदानात राजा ज्या तासात पाळणार होता त्या ठिकाणी लिंबू मिरची टाकलेली होती कोणीतरी. होते काजडच्या मैदानात होतं टाकेल. हां. पण आपल्याला त्या गोष्टीवर नाही विश्वास. हा, पण करते लोक. असं नाही करायला पाहिजे. नंदी सोबत ज्याचा पाळणार आहे ते पाळणार. कुठल्याच नंदी सोबत नाही. तेच म्हणणं आहे माझं की बैल पाळणार आहे, पाळणारच आहे. आणि अशा गोष्टी केल्या ना तर अजून त्याचा फॉर्म वाढणार आहे. हा, पण ते योग्य नाही त्या गोष्टी. नाही ते करायला नाही पाहिजे लोकांना. चुकीचं आहे. म्हणजे चांगलं काही होऊ शकत नाही, त्यांना वाईट होणार लिंबून त्यांना. बरोबर आहे. इतके बैल दावणीला आहे, वासरं आहे, बाकीचे जनावर तिथं जिथं लिंबू टाकेल होता तिथूनच राजा बाहेर गेलता. त्याच जागेवरून. हा, त्याच जागेवरून काजडच्या मैदानात. बरं. हा प्रश्न या गोष्टी माहिती नव्हत्या. आज मुद्दामून माहिती केला. कारण की चुकीच्या गोष्टी मांडून त्या ठिकाणी ट्रोल करायचं हे आता कमेंट करणाऱ्या लोकांचं झालेलं आहे. त्याच्यामुळं हा मुद्दामून मी तुम्हाला तुमच्या मनातला प्रश्न काढला की तासात लिंबू मिरची टाकलेलं होतं. हे तुम्ही कोणालाच सांगितलेलं नव्हतं आजपर्यंत? नाही, आपण नाही सांगितलं त्याचं. हे प्रत्येक, मी तर म्हणतो ना, पाळणाऱ्या प्रत्येक बैलासोबत ह्या गोष्टी होत असतील. म्हणून जे आपण बघतो ना काय कधी कधी चांगले टॉपचे बैल हे कुठेतरी आजारी पडतील किंवा कमी पडतील, ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही. पण मी तरी विश्वास ठेवतो. ज्या पद्धतीने बरेच बैल मी नाव घेणार नाही पण चांगल्या गतीने पाळणारे अचानक कुठेतरी गती कमी होऊन जाते, महिना 2 महिने बांधून ठेवला जातो. तर ह्या आजारपण लागणं किंवा त्या अंधश्रद्धा ह्या सगळ्या गोष्टीमुळं होतो. अशा गोष्टी नाही करायला पाहिजे लोकांनी. ज्याचा बैल पळतो तो बैल पाळणारच आहे. आज नाही त्याला महिनाभर वेळ लागेल पण पाळणारच आहे. हो बाई, इतके जनावर गोठ्यावरती. यांना आता राजाचा ज्यावेळेस आजारी होता त्यावेळेस ट्रीटमेंटचा विषय येतो. तुमच्याकडे जनावराचा डॉक्टर कोण आहे? जनावर डॉक्टर आपल्याकडं निखिल फुके. हां. म्हणजे काही बी सर्दी मिरची आजार झालं तेच बघते बैला. राजाला बरा करण्यात म्हणजे याच्या अगोदर पहिला सुरुवातीचा कोरेगावचा मैदान होता. कोरेगावच्या मैदानाच्या 4-5 दिवस अगोदर असं कंडिशन होता बैलाचं. मथुरमध्येच पायरा होईल होता. आम्ही राहुल भाईला काही सांगितलं नव्हतं बैल आजारी आहे काय. म्हणलं काय सांगायचं नेमकं. मग डॉक्टरला बोललेलं पहिल्या सुरुवातीला जे शेमूडतील फार नाक जाम होता बैलाचं. मग डॉक्टर म्हणे बैल 2 दिवसात ओके होऊन जाईल. निखिल फुके. हा, निखिल फुके. मग 2 दिवसात ओके होईन म्हणे. आम्ही म्हणलं एवढं बैल कंडिशन बेकार आणि 2 दिवसात कसं काय क्लिअर होईल. मैदान होतं 5-6 दिवस तिथून. मग 2 दिवसात बैल त्यानं सांगितल्या पद्धतीनं रिकॉर्ड झालता. समजा सर्दी ते सगळी गेलती. मग त्याचा लय मोठा सपोर्ट होता कोरेगावला बैल पळायचा. मी याच्यासाठी विचारलं तुम्हाला कारण की पशुवैद्यकीय अधिकारी भरपूर आहे. हो. पण शर्यतीच्या बैलांवर उपचार करणारे डॉक्टर कमी आहे. हा. आणि आज तुम्ही नामांकित एक जॉकी आहे, नामांकित गाडा मालक आहे. आज इतक्या मोठ्या राजा सम्राटचे तुम्ही मालक आहे. आज तुम्हाला त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. हा, त्याच्या दोघर बी आता सम्राटची शेपूट होता ना आमचा. म्हणजे फार थोडस तुटला होता शेपूट. माझ्या मते त्या दिवशी नाणेगावचा लक्ष सध्या जो फॉर्मला आहे गुलाला ते त्या लक्षाच्या शेपटीवर पण त्यांनी उपचार केला होता. हा, लक्षाचे सगळ्याचा दोघर आम्ही सम्राटचं शेपूट जे ना आता बरेच डॉक्टर म्हणत होते शेपूट कट करणं पडन. म्हणलं आता कट केलं तर बैल चांगलं दिसणार नाही. मग त्याच्यावर डॉक्टरना मला थोडा दिलासा दिला. म्हणजे 100% होऊन जाईल क्लिअर. पण काहीतरी थोड्यावर अटकेला होता शेपूट. म्हणजे त्याच्यात घाणपू ते पडला होता. मी पट्टी बांधू ते आतमध्ये सगळं खराब झालं. मग त्याच्याच पद्धतीने त्यानं क्लिअर केला डॉक्टर. आणि आज सम्राटचा शेपूट एकदम ओके. तिन्ही बैल जर बघितले तर चिमण्याचा पण आता लंपीचा काळ होता. हा, तो पण एक उदाहरण दिलं ना अब्बाईने की लंपीच्या काळात फुके डॉक्टर जे त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्या लय मोठा सपोर्ट. म्हणजे आता फॉर्च्युनरच्या मैदानाला चिमण्याला पळायचं म्हणजे ना तिथं छातीमध्ये गाठ आलती लंपीची. म्हणजे त्याला लसीकरण ते करेल होता बैलाला पहिलं. पण नेमकं एकच गाठ येऊन तेवढी फुटली. म्हणजे चालच्या ठिकाणीच होता. म्हणजे त्यानं लय मोठा सपोर्ट केला बैलाला. बैल
लवकरच क्लिअर झाला. आम्हाला नव्हतं वाटत पहिला महिना 2 महिने काम येईन, पण लगेच बैल असं जाणलं नाही बैला लंपी झाली म्हणून. एक चांगला डॉक्टर किंवा चांगले लोक, चांगले मित्र तुमच्या संपर्कात आहे. त्या घोड्याला काय झालं होतं हिराला काहीतरी पोटामध्ये आजार झालं. बरंच केलं त्याला, पण ते काही समजा जुळलं नाही. एकदा घोड्याचं लय विष अवघड राहतं, समजा पोटात लय त्रास झाला ना, म्हणजे दुखतच नाही पहिला मुद्दा, आणि दुखायला लागलं घोडा गेला आणि कुठेतरी बैलांची गती कमी झाली असं म्हणतात. गती म्हणजे लय आम्ही म्हणजे पार ती घोडा दाखवा तिकडे तो. हा आता हा किती महिन्याचा घोडा आता छोटा दिसतो. हा छोटा बच्चाचे अजून ज्या आता पद्धतीने आता ते नाव पाहिजे त्या जलवाचा फेरा याच्यात घेतला, हा छोटा राजाचा याच्यात घेतला का? हो, छोटा राजा बी याच्यात हा राजा पण याच्यात फेरा काढला. चांगली गती लागली. हा ले पार आपलं कुठून खरेदी केला आता? याचे परसोड्याकडे आहे आपले जीवन ड्रायव्हर, बरोबर. त्याच्याकडून घेतला. म्हणजे ते बी देत नव्हते, हां. पण आपले त्याचे संबंध चांगले. म्हणलं आमचा घोडा गेला, आम्हाला जसा घोडा लागत होता तसा घोडाच भेटन नाही. मग त्यानं त्याला म्हणे काही नाही, घेऊन जा म्हणे. चांगला घोडा भेटला. हा, 1 नंबर घोडा आहे. म्हणजे आपल्या 3 बैलाला सगळ्याला फुल बैलाला गती जर पाहिजे तर घोड्याशिवाय पर्याय नाही असं म्हणता येईल. आता फेऱ्याला कसे बैल आहेत, मोठे बैल इकून तिकून बैलीनं जुळत नाही लवकर. हिशोबाने आपला घोडा घरचा घोडा असला म्हणजे उचलला की आपण लगेच फेरा देऊ सकाळी शकतो. 9-10 वाजे लोक फेरावतो आपल्या बैला. गोट्यावर कसं नियोजन करता तुम्ही? आपण विचारतो प्रत्येक वेळेस, पण आता कसं आहे सगळं हिरवळ आहे पाठीमागं बघा. ते लक्ष्मी ते त्याच्या बरंचसा कुठे तेच करते जास्त करून. लक्ष्मी आपल्या घरच्या हो. घरचा. हा, आम्ही पण करतो. आता मैदानात तुम्ही दोघंही भाऊ आता कंटिन्यू मैदानात दिसता, मग इथं काय सालगडी ठेवला काय? नाही सालगडी आता ठेवायचं आहे, पण ते एक होता फरार झाला. ते कानाचं दुसरा कृष्णा होता तुमचा. कृष्णा चांगला आहे, घरच्या बाहेर करून घेतात सगळ्यात महत्त्वाचं. आणि सध्या बघाल तर हिरवळ आहे सगळीकडं, पण गोट्याचं काम गरजेचं आहे. गोट्याचं काम करून घ्या. करू पट्ट्यावर दिवस निघतोय, गोट्याचं काम करून घ्या शाकीर भाई. लवकर करू. तो हिरा कुठं गेला दफन? तिकडेच आपल्या त्या आपल्या तिकडल्या रानात केलता. हा, यो घोडा पण लय 1 नंबर भेटला आता. नाही चांगली गती लागली. हा, आपल्या जीवन भाऊ आहे ना, त्याने विश्वासावरच दिला. घेऊन पाहिलं काही नाही, म्हणजे ते माणसाले आपले स्वतःचे. ते म्हणजे आणून बघा म्हणे तुमच्या राजा चुमण्यामध्ये कोणत्या मध्ये. मला नाही 5 पडल्यात परत आणून सोडायचं म्हणजे काय अडचण. तुम्ही बघितली समोर गती घोड्या 1 नंबर गती. जाग्यापासून काडी लावू देत नाही तो. घोड्याला पण गती चांगली, मग त्याला गती चांगली म्हटल्याच्या नंतर बैल साहजिक आहे, त्या ठिकाणी गती घेणारच. काडी गिडी मारायचं अजिबात काम नाही. घोडे काडी फी शिव पळत नाही. बरोबर. काडीचं बी 1 नंबर ताकतीन फेरा झाला बैलाचा फरक पडतो ना. विनंती फक्त आता काय, राजा लवकर गतीत आला पाहिजे. त्याला जी पूर्वी नपून राजा पायऱ्याला माझा तरी अंदाज आहे की पायऱ्याला तुम्ही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. ज्या पद्धतीने आता सम्राट आणि राजा गाडी पळवली, तर आता चिमण्याला असेल किंवा अगोदर तुम्ही ज्या पद्धतीने राजाला पायरा करायची, किंवा आता वजीरला करताय. वजीरला त्याविषयी माझ्या होते यमनानाचा राजा होता, तर ती चांगली गाडी पळाली, चांगला पळाला राजा. पण काय त्या दिवशी ज्या पद्धतीने ती गाडी पळाली. नानाचा पण राजा दोन्ही खांदी कडासा बैल आहे. आपण पहिलाच राजाला बैल घाला स्टॅमिंगला दोन्ही खांदे कडचे बैलच घालतो. हा, ती गाडी पहिल्यांदा पळाली ना एम एम नानाचा राजा? हा, पहिलंच मैदान आपला ते. म्हणजे नानाचे आमचे भरपूर वेळेस झालंय फोन सम्राटच्या राजाच्या विषयीच. पण तेव्हा काही पायरा जुळून आला नाही आमचा. प्रभू कुठं आहे? प्रभू हे राजाचा प्रभू सरपंचकडे दैवत साईडकडे. हा, कस काय असं काही ते पार्टनर मध्ये आमचा त्याचा. हा, पार्टनर मध्ये. पण आता खरेदी केल्यापासून तुमच्याकडे होता ना? नाही, इकडंच होता बैल, तिकडं नव्हता पाटील. अच्छा, हे मैदान झाल्याच्या नंतर मग दैवत साईडकडेच राहिला. आता तिकडेच 16 तारखेला 16 नंतर इकडे येणार बैल. तो व्यवहार कसा झाला बरं? तो त्या व्यवहाराविषयी पण माहिती नाही, आज विचारतो. काय कसा व्यवहार? काहीच नाही, म्हणजे असंच फोनवरच 2-3 शब्द झाले. आमच्या दादाचं म्हणे, पूर्ती दादा म्हणे आता
राजाला पायरा मी केला म्हणजे चिक्याला, माझ्या बाईजाला तुम्ही पायरा करा. बर. तर बऱ्याच जणाला फोन केले, कोणी होच नाही सांगितलं पायऱ्यासाठी. हां हां. मी म्हणलं दादा आता खरेदीच करायचं आपल्याला, बाकी मत झालं आता. म्हणे कोणता करता, म्हणलं करतो आता खरेदी. असं असा बैल आहे. लगेच रात्री त्याला पायऱ्यासाठी फोन केला पहिला परभूष मालकाला. अगोदरचा. हां. मग ते म्हणे आमचा पायरा होईल. म्हणलं बैल कितीला द्याचा, विकतच तुमच्या नाही. दावणीला तुम्ही घेत असले ना बैल, तुमच्या दावणीला असलं ना तर देऊन टाकू बोल बैल. ते काही 2च शब्दात व्यवहार झाला त्याचा. मग दैवत शेटणी आणि तुम्ही दोघांनी पार्टनर मध्ये घेतलं ते. पहिला म्हणजे आपण सेपरेटच घेतला होता, हां. पण सरपंच म्हणे पार्टनर राहायचं. म्हणलं काही विषय नाही, पार्टनर. चांगली गोष्ट आहे. दैवत शेट पार्टनर राहिले म्हणजे पायऱ्याला अडचणी तुम्हाला येणार नाही. हा म्हणजे त्या प्रभूला वेळेलाच अडचणी आपल्याला येणार. पायऱ्याचं आपण बघतच नाही. आणि तेच ना, दैवत शेटमुळं त्या पायऱ्यासाठी अडचण येणार. पायरे. हा आणि प्रभूमुळं तुम्हाला हा पण अधिकार राहील की बा राजाला, आता राजा तर घरचाच हा. आहे, पृथ्वीदादाचा म्हणजे सौरभ शेठचा म्हणजे पृथ्वीदादाचा, त्याच्यामुळे राजाच्या पायऱ्याला पण अडचण येणार हा. नाही. पण वजीरला तुम्हाला अडचण येणार नाही पायऱ्याला. नाही, आता ते पायऱ्याला तेच करते. एकमेकाच्या आता सहकार्यामुळे. याच्या वडकीच मैदानला ओजीरचा पायरा नव्हता. एक दिवस अगोदर अमित शेटनं पायरा केलाय, म्हणजे मैदानाच्या अगोदर. आणि पहिला अगोदर अमित शेटच. वजीर पळायचा नव्हता आम्हाला, वजीर घरीच बांधून ठेवायचा होता. हा, आणि त्याच वजीरनं तिथं कलाकारी दाखवली, तिथं आम्ही बोलावलं राहिलं. प्रभू आणि ओजीरांचा राजन सम्राट हीच गाडी पाळणार किती होती. नंबर राहिला तिथं? 3 नंबर राहिला. 3 नंबर राहिला. 2 नंबरला माझ्या मते ते वासर होते. आम्ही पायऱ्याचा विषय सोडून द्याल तर ओजीरचा. परभूस 1 नंबर करणार होता, कळाना बघाची 9व्या नंबर तासावर कशी गाडी पळाली होती परभूस. पण थोडी पब्लिकच्या मुळे गाडी फॉल झाली. प्रभू मध्ये कोण होतं? आपला सोएबचा लक्ष होता. नाणेगावचा आपला. नाणेगावचा लक्ष. त्याला पण चांगली गती लागते सध्या. तो पण चांगला. ती गाडी मधून असती ना, हम्म. 1 नंबर त्याच गाडीने 1-2 केला. नंबरात गाडी 100 3 नंबरला तीच गाडी उतरली होती, फॉल होऊन बी. हा, चांगल्या घासाघासीत गाडी उतरली होती. चांगल्या पद्धतीने गती लागली. हो. नक्कीच प्रभू, वजीर, राजा, सम्राट 4 बैल धावणीला आहे. आणि 4ही बैल सध्या काहीतरी करतायत. त्यात फक्त राजा कुठेतरी कमी. राजाला ती पूर्व गती त्याची प्राप्त झाली पाहिजे. आणि पुसेगावचं नियोजन चांगलं करा. पायरा मी तुम्हाला विचारणार नाही. इथून पुढं पण ज्या मुलाखती असतील त्यांना पायरा मी विचारणार नाही, कारण की गाडा मालकाचं स्वप्न असतं हिंदकेसरी मानासाठी, आणि त्याच्यासाठी तो झटतो. तो पुसेगावचा मान तुमच्या दावणीला, तो गुलाल तुम्हाला मिळावा. याच्या अगोदर जे आहे ना, आपल्याला हिंदकेसरी प्रत्येक मैदानाची मान भेटली. बरं. तर पुशेगावचा मान राहायला घ्यायचा. पुसेगावचा मानासाठीच आता सगळ्यांचा संघर्ष आहे. म्हणजे फायनलला राहिली बस झालं आपल्याला तिथं. हां हां. काही 1 नंबरची अपेक्षा नाही, गोलालाच राहिली बस झालं. सगळे बाकीचे सगळे मैदान झाले. हो, सगळी मैदान झाली. म्हणजे प्रत्येक आपण जे बी हिंदकेसरी मैदान आहे, सगळ्या मैदानात आहे आपण फायनलला. तेवढा मैदान राहिला आता. चला ते स्वप्न. गेल्या वर्षी आपलं बाजी आणि सुलतान होते, हां. काहीतरी सुट्टीला गडबड झाली ती. 100% गेल्या वर्षीच आम्ही पुशेगावचा मान भेटणार होता आपल्याला. बाजी आणि सुलतान. कुठंतरी लक आहे. 4 बैल तुमच्या वडकीसारख्या मैदानात 1200 गाड्यांमध्ये जर हे 2 बैल जर तुमचे गुलाल करताय, प्रभू आणि वजीर, तर 100% त्याचं काय सांगता येत नाही. बैल आहे तो काय करू शकतो, नंदी महादेवाचा तो काय किमया करू शकतो सांगता येत नाही. चालतं बाया, शुभेच्छा असेल. आणि पुसेगावच्या मैदानात 4-5 तुमचे बैल त्या ठिकाणी चांगल्या पायऱ्यात पळावा. धन्यवाद. धन्यवाद.